महाराष्ट्राची बारामती मधली लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही फक्त पवार साहेबांची आणि सुप्रियाताईची लढाई नाही. आम्ही इथे वारंवार येतो आहोत. सुप्रियाताईच्या प्रचाराला आम्ही इथे फार कमी वेळा आलो. याआधी आम्हाला माहिती आहे की इथे प्रचाराची गरज नाही, आताही नाही प्रचाराची गरज. पण ही तुमची दादागिरी, हा तुमचा दहशतवाद, या तुमच्या धमक्या, आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील. आणि मगाशी जे आपण सांगितलं की आमच्याशी लढतंय गुजरात, आमचं गुजरातशी भांडण नाही. गुजराती जनता, गुजराती व्यापारी असतील, सगळे मी एकत्र मुंबई, महाराष्ट्र, देशात काम करतो. पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे. माणूस राजकारणातला विकासावर बोलतो, विकासावर मत मागतो, आपण केलेल्या कामावर मत मागतो. धमक्या देऊन जे मतं मागतात त्यांनी गेल्या काही वर्षात विकास केला नाही, याचा हा त्याचा सरळ अर्थ आहे. तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय येते याचं कारण लोक तुमच्याबरोबर नाहीये, हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते, देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले, मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन पक्ष फोडून आलो. काय क्वालिफिकेशन? राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले, मी इमारती बांधल्या, मी इस्पितळं बांधली, मी लोकांना शिक्षण दिलं, मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या, बरं का, मी लोकांचं जीवनमान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे. पण हे महाशय म्हणतात मी आलो, दोन पक्ष फोडून आलो. मी त्यांना सांगू इच्छितो 4 महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे. तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा. काय फुटणार लक्षात ठेवा. आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. मगाशी बाळासाहेब थोरातांना त्यांची आठवण झाली. त्यांना शांत झोप लागते, पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असतील. त्यांना शांत झोप लागू द्या अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्यांना स्वाभिमान असेल, जर मराठी म्हणून अस्मिता असेल, जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल, तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं वातावरण. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये, तर मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही. म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, उतरा मैदानात. या महाराष्ट्रासाठी, या मराठी अस्मितेसाठी. त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणवते. त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानंच खतम करून टाकलेली आहे. हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही. फक्त दोघांनाच झोप लागते शांतपणे दिल्लीमध्ये.
आणि पुढल्या काही काळामध्ये ह्यांना आपण गुजरातला पाठवू, तिथे शांतपणे झोप.